विद्यार्थी मित्रांनो, विजय बॅचमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला सांगितलंय मी, की विजय बॅच आपण त्या स्टुडंटसाठी लॉन्च करतोय, जे सध्या 12वीला आहेत आणि येणाऱ्या वर्षी म्हणजे 2025ला सी आणि बोर्ड एक्झाम देणार आहोत. तर त्यांच्यासाठी आपण एक फ्री ऑफ कॉस्ट बॅच लॉन्च केलेली आहे, विजय बॅच. ओके. सो आज आहे आपल्या विजय बॅचचा फर्स्ट लेक्चर. यामध्ये मी तुम्हाला एक रोडमॅप देणार आहे, स्ट्रॅटेजी सांगणार आहे मॅथमॅटिक्स सब्जेक्टबद्दल. कारण स्टुडंट्सच्या मनात नेहमी भीती असते, की सर मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये 80+ मार्क्स कसे स्कोर करायचे बोर्ड एक्झाम मध्ये आणि सीईटी एक्झाम मध्ये. तर बघा, 12वीचं मॅथ्स किती मार्कांना येतं सीईटी मध्ये? 80 मार्कांना. आणि 20 मार्कांना किती? 11वीचं गणित येतं. ठीक आहे. सो आज आपण बघणार आहोत स्ट्रॅटेजी ज्याच्याने तुम्ही 80+ मार्क्स स्कोर इझिली करू शकता एमएचटी, सीईटी आणि बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी रिअल आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे मी हवेत गोष्टी एकही करणार नाहीये. ठीक आहे. सो सर्व स्टुडंट्सला माझी विनंती आहे की त्यांनी मी जी स्ट्रॅटेजी पॉइंट्स आता सांगणार आहे, जर त्यांनी ते लिहून घेतले तर बेस्टच राहील. सर्वात पहिला मुद्दा बघा काय लिहिलं आहे. वॉच व्हिडिओ लेक्चर्स अँड ट्राय टू अंडरस्टँड द टॉपिक क्लिअरली. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. स्टुडंट्स काय करतात माहिती का, इकडून तिकडून फॉर्म्युलाज बघून घेतात आणि डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतात. आणि मग कधी कधी काय होतं, जर ट्रिकी क्वेश्चन आला तर त्यांच्याने तो सॉल्व्ह होत नाही किंवा मग त्यांना ते कॉन्सेप्ट समजत नाही. त्याचं रिझन असं आहे की ते वेल इनफ पहिले गाईड करत नाहीये, म्हणजे ते प्रॅक्टिस करत नाही, म्हणजे ते व्हिडिओ बघतच नाहीये. सो त्यामुळे माझं तुम्हाला सजेशन राहील की अगोदर व्हिडिओ बघा आणि मग प्रॅक्टिस करा. कारण जोपर्यंत तुम्हाला थिओरी समजणार नाही, प्रॅक्टिकली तुम्ही त्या गोष्टींना करूच शकत नाही. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ लेक्चर बघा. तुम्ही जर म्हणाल की सर आता कसं होतंय, रोज मी एक टॉपिकवर व्हिडिओ अपलोड करणार आहे, बरोबर. त्यामुळे तुमची प्रायोरिटी असली पाहिजे की सकाळी रोज एक तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि मग दिवसभर त्या टॉपिकवरती प्रॅक्टिस करा. डायरेक्ट प्रॅक्टिस करू नका. ओके. सेकंड पॉइंट बघा. सॉल्व ऑल एक्सरसाइज मिसलेनियस एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट बुक. हो मित्रांनो, आता काय होतं माहिती का, बरेचसे स्टुडंट्स मला विचारतात की सर रेफरन्स बुक कोणती वापरायची, टार्गेट वापरायची की एमटीजी पब्लिकेशन्स वापरायची की सेंगेज वापरायची. हे बघा, या सगळ्या पब्लिकेशन्स खूप छान आहेत, त्यांच्यामध्ये क्वेश्चन चांगले आहेत. पण माझं काय म्हणणं आहे, जर तुमचा बेस क्लिअर नसेल ना, तर तुम्ही ॲडव्हान्स क्वेश्चन सॉल्व्ह करू नका. सीईटी लेवलचे क्वेश्चन्स पण नाही जमणार तुम्हाला जर तुमचा बेस क्लिअर नसेल तर. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर बघितलं, आता मी अजून करतोय की लेक्चर बघितल्यानंतरच तुम्ही नोट्स बनवून घेतायत. सो एकदा तुमचं लेक्चर कम्प्लीट झालं की तुम्ही अगोदर काय केलं पाहिजे, अजून करा की समजा मी तुम्हाला आज शिकवलं डॉट प्रोडक्ट ऑफ ए वेक्टर. हा व्हिडिओ तुम्ही बघितला, याचे नोट्स पण बनवले, नंतर तुम्ही काय केलं पाहिजे, टेक्स्ट बुक ओपन करा तुमची मॅथमॅटिक्सची बोर्डाची टेक्स्ट बुक, जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टेक्स्ट बुक येते बघा अशी. या टेक्स्ट बुकमध्ये जेवढे सगळे एक्झाम्पल्स भेटतील मी शिकवलेल्या टॉपिकचे, अगोदर ते सॉल्व्ह करा. एक्सरसाइज मध्ये काय सापडतील, मिसलेनियस मध्ये काय सापडतील ते करा. आता हे केल्याचे दोन फायदे आहेत. एक तर तुमचं बोर्डचं प्रिपरेशन होऊन जातंय आणि तुमचा बेस क्लिअर होतं. एकदा जर तुमचा बेस क्लिअर झाला ना, मग हार्ड लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मजा येईल. जर डायरेक्टली तुम्ही हार्ड क्वेश्चनवर गेला तर ते तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे एक्सरसाइज, मिसलेनियस एक्झाम्पल सर्वे करायचे. मी मॅक्झिमम स्टुडंट्सला हेच सांगतो की रेफरन्स बुक नंतर करा. रेफरन्स बुक नाही केली तरी चालतं, पण प्रॉब्लेम नाहीये. पण जर टेक्स्ट बुकचे एक्झाम्पल सॉल्व्ह नाही केले तर प्रॉब्लेम होतो. कारण सीईटी मध्ये किंवा बोर्ड एक्झाम मध्ये दोघांमध्ये ॲज इट इज क्वेश्चन विचारले जातात टेक्स्ट बुक मधून. त्यामुळे ते क्वेश्चन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि खूप चांगले चांगले क्वेश्चन्स पण आहेत आपल्या टेक्स्ट बुक मध्ये. ठीक आहे. सो मेक शुअर करा की तुम्ही कराल. एकदा तुम्ही टेक्स्ट बुकचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले की थर्ड पॉइंट येतो, सॉल्व्ह बोर्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन. काय होतं माहिती का, बोर्ड एक्झाम मध्ये ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप जास्त रिपीट करतात. म्हणजे जो क्वेश्चन 2015ला आला होता, 16ला आला होता, तो 2020ला, 21ला, 22ला किंवा मग क्वेश्चन्स रिपीट होत असतात. त्यांची सायकल असते एक. त्यामुळे तुम्ही बोर्डचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण प्रॅक्टिस केले पाहिजे. टार्गेट पब्लिकेशनचं बुक येतं, स्पेशल बुक येतं HSC साठी. सो तुम्ही ते घेऊ शकता. हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल Amazonची, तुम्ही तिकडनं ते बुक परचेस करू शकता. माझं पर्सनल सजेशन घ्याल तर ती बुक परचेस करा आणि टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज त्यामध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत, तिकडनं तुम्ही प्रॅक्टिस करूच शकता. ओके. नेक्स्ट आहे अटेम्प्ट बोर्ड मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट दोन प्रकारचे असतात बरं का, एक बोर्ड मॉक टेस्ट आणि एक सीईटी मॉक टेस्ट, MCQ मॉक टेस्ट. बोर्ड मॉक टेस्ट म्हणजे काय, तुमच्या बोर्डाच्या पेपरला फक्त MCQ नसणार आहेत, सब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे, बरोबर. सो त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे की बोर्डाच्या रिस्पेक्टमध्ये, बोर्डाचं जे पॅटर्न आहे, बोर्डाचे जे टाईपचे क्वेश्चन्स येतात त्याची सुद्धा तुम्ही मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली पाहिजे, बरोबर. हे सगळं झालं. आता हे झालं तुमचं बोर्डाचं सगळं प्रिपरेशन. आता येऊयात आपण सीईटीच्या प्रिपरेशनवर. नेक्स्ट पॉईंट तुम्हाला दिसत असेल, सॉल्व सीईटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स टिल डेट.
होय मित्रांनो, सीईटीचं प्रिपरेशन करायचं आहे ना, आता बघा तुम्ही बोर्डाची टेक्स्टबुक सोडवली, बोर्डाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले, म्हटल्यावर तुम्हाला एखाद्या टॉपिकची पूर्ण बेस क्लिअरिटी आली. आता तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्टली आता समजा 2025ला तुम्ही सीईटीचे पेपर देतात, बरोबर. 2003 पासून 2024 पर्यंत म्हणजे हे 20 वर्षाचे चॅप्टर वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन जरी तुम्ही सॉल्व्ह केले ना, तर मोर दॅन सफिशियंट आहे. आणि विद्यालंकारचं ते स्कोर बुस्टर नावाचं पब्लिक बुक आहे, त्यामध्ये सगळे चॅप्टर वाईज तुम्हाला आणि टॉपिक वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये दिलेत. म्हणजे तुम्ही तेवढं जरी केलं ना, मोर दॅन सफिशियंट आहे. माझ्या टाइमला पण मी काय सगळं टॉपिक्स कव्हर केले, म्हणजे हे सगळे रेफरन्स बुक केले नव्हते. मी काय केलं होतं, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केले होते. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स रिपीट पण होतात आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा हा बेनिफिट असतो की आपल्याला समजतं की कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स सीईटी एक्झाममध्ये विचारतात. म्हणजे जे एक्झामिनर आहेत, जे पेपर सेट करतायत, त्यांची मेंटॅलिटी काय, ते कोणत्या लेवलचे क्वेश्चन सेट करतायत. ओके. लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज अटेम्प्ट एमसीक्यू मॉक टेस्ट. बघा बाळांनो, सीईटीचं परीक्षा कशी आहे ना, सीईटी जेई सारखं नाहीये. जेईमध्ये क्वेश्चन्स कमी आहे, वेळ जास्त आहे, पण क्वेश्चनची लेवल खूप हाय आहे. पण सीईटी मध्ये वेगळं आहे. सीईटी मध्ये क्वेश्चन्स फार इझी आहे, पण टाइम कमी आहे. त्यामुळे तुम्हाला ॲक्युरेसीने काम करावं लागेल, कारण खूप पटापट एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असतात. आणि एक सिंगल चूक जरी झाली तरी पूर्ण आन्सर जातो तुमचा, बरोबर. 2 मार्क तिकडे कट होतात तुमचे. निगेटिव्ह मार्किंग नाही, पण तो आन्सर तर रॉंग झाला ना. त्यामुळे एमसीक्यू अटेम्प्ट करणं फार गरजेचं आहे. कारण काय होईल, एकदा तुम्ही एमसीक्यूची प्रॅक्टिस करायला लागलेत ना, मॉक टेस्टमध्ये एक टाइम बाउंड प्रॅक्टिस करा. म्हणजे एका लिमिटमध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो टाइममध्ये. सो त्याच्याने तुमची ॲक्युरेसी इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत करेल. कारण तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, पण एमसीक्यूची जर मॉक टेस्ट नाही दिली ना, तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला वाटतं की तुम्हाला टॉपिक येतं, पण टेस्टमध्ये, त्या टेस्टच्या इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता का, ते बघणं पण फार महत्वाचं आहे. म्हणून मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट याच्यासाठी देऊ नका की मार्क्स कम्पेअर करा माझे आणि मित्राचे. मार्क्सवर जास्त फोकस करू नका, डेव्हलपमेंटवर, सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर जास्त फोकस करा. सो हे होते काही पॉईंट्स, 6 पॉईंट्स मी तुमच्या पुढे मांडले, जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत आणि हे तुम्ही केले पाहिजे. आणि मी गॅरंटीने सांगतो, जर तुम्ही एवढं सगळं केलं ना, 100% तुमचा बेटर रिझल्ट राहणार आहे. सो आता हे सगळं तर झालं, पण तुमच्या मनात प्रश्न येईल की सर, फ्रॉम वेअर टू कव्हर ऑल दिस थिंग्स. आता तुम्ही सांगितलं एमसीक्यूची प्रॅक्टिस करा, व्हिडिओ लेक्चर बघा, एक्सरसाइज सोडवा, पण सर हे सगळं करणार कुठून? तर टेन्शन घेण्याची काय गरजच नाहीये. विजय बॅच बनलीच त्यासाठी. ह्या 6च्या 6 गोष्टी तुमच्याकडून विजय बॅच करून घेणार आहे. व्हिडिओ लेक्चर रोज येतील, एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेतल्या जातील, बोर्डाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करून घेतले जातील, बोर्डासाठी मॉक टेस्ट आपण पहिलेच आहोत जी बोर्डासाठी मॉक टेस्ट घेतोय ती करून घेतली जाईल, सीईटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करून घेतले जातील, सीईटी साठी मॉक टेस्ट घेतली जाईल. या 6 ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ज्या गरजेच्या आहेत चांगले स्कोर करण्यासाठी, या 6च्या 6 गोष्टी आपण आपल्या बॅचमध्ये करून घेणार आहोत. सिंगल रुपी न देता फ्री ऑफ कॉस्ट करून देणार. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, चॅनलला सपोर्ट करायचं आहे आणि डेडिकेटेडली अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ओवी करिअर चौक यूट्यूब चॅनल आहे आपलं, विजय बॅच. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत. एव्हरीथिंग विल बी फाईन इफ यू प्रॅक्टिस इन राईट डायरेक्शन. बघा विद्यार्थी मित्रांनो, मेहनत तर सर्वच जण करतात बघा, पण तुम्हाला राईट डायरेक्शन मध्ये मेहनत करणं फार गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे बरं का. सीईटी मध्ये आता खूप कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल तर डेडिकेटेडली अभ्यास केलाच पाहिजे. कारण खरं एक रियालिटी सांगतो, 90-92% वर पण आता आजकाल चांगले कॉलेज मिळत नाहीये. 95+ हवे तुम्हाला, तेव्हा कुठे जाऊन एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं. ऍडमिशन तुम्हाला 0% वर पण मिळेल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण एक टॉप कॉलेज जर हवं असेल, एक ब्रँड जर हवा असेल ना, तर जेवढा जास्त स्कोर तुम्ही कराल तेवढं जास्त ब्रँडेड कॉलेज तुम्हाला मिळेल. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाहीये. आता हे 4 महिने जे याला व्यवस्थित अभ्यासाला लागा. आणि मी गॅरंटीने सांगतो की तुम्ही जर एवढं सगळं केलं ना, तर तुमचं खरंच सक्सेस मिळेल. बघा माझं पण फर्स्ट इयर आहे आपल्या टीचिंगचं. यूट्यूबवर मी पण डे नाईट एफर्ट्स टाकतोय, तुम्ही पण डे नाईट एफर्ट्स करा. माझी सर्वांना विनंती आहे की जेवढ्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय ना, प्लीज करा. तुम्हाला आता कळणार नाही की याचं इम्पॉर्टन्स काय, पण जेव्हा सीईटी एक्झाम होऊन जाईल आणि जेव्हा रिझल्ट येईल ना, तेव्हा तुम्ही म्हणाल की हो दादा, बरं झालं तुम्ही सांगितलं म्हणून आज मला एवढे मार्क पडले. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, व्हॉट नॉट टू डू. काय बघा, काय करायचं हे तर सर्वजण सांगतात, पण काय नाही करायचं ते मी तुम्हाला सांगतो. डू नॉट जम्प टू द सोल्युशन डायरेक्टली. हा खूप जास्त मिस्टेक आहे जे मॅक्झिमम स्टुडंट करतात. स्टुडंट्स काय करतात माहिती का, आता एखाद्या इंटिग्रेशनचा क्वेश्चन समजा तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला, 2 मिनिटं तुम्ही त्या क्वेश्चनला बघितलं, तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, म्हणजे तुम्ही काही एफर्ट्स टाकले नाही. तुम्ही काय केलं, डायरेक्टली पेज टर्न केलं, मागे आन्सर बघितलं, तशाच्या तसंच कॉपी पेस्ट केलं, एमसीक्यूचा आन्सर मार्क केलं, पुढे गेले.
हे बघा, तुम्ही काही तर क्लर्क वर्क करायला आले नाही किंवा कॉपी पेस्टचा जॉब करायला तुम्हाला हायर केलेलं नाहीये. आपण MCQ प्रॅक्टिस करतोय कॉन्सेप्ट शिकण्यासाठी. त्यामुळे जर तुम्ही डायरेक्टली सोल्युशनवर जंप करत असाल तर तुम्ही 1,00,000 MCQ जरी सोडवले तरी त्याचा काही फायदा होणार नाहीये. पण जर तुम्ही फक्त 10 MCQ सोडवले पण ते एकदम शिद्दतने जरी सोडवले तर ते तुम्हाला खूप जास्त मदत करतील. त्यामुळे ॲन्सर डायरेक्टली बघू नका. तुम्ही अगोदर काय करा, एखादा प्रॉब्लेम जर तुमच्या पुढे आलाय, सोल्युशन जर तुम्हाला त्याचं नाही जमत आहे ना, तर अगोदर तुम्हाला जेवढं नॉलेज आहे त्याच्यावरती त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तो सॉल्व्ह झाला तर वेल अँड गुड. जर नाही तुमच्याने सॉल्व्ह झाला एफर्ट्स करून सुद्धा, तर मग तुम्ही सोल्युशनला रिफर करा. डायरेक्टली सोल्युशनला रिफर करायचं नाहीये. नेक्स्ट पॉईंट आहे फोकस ऑन मेथड अँड नॉट ऑन फायनल ॲन्सर. बघा, फायनल ॲन्सर चुकलं किंवा कॅल्क्युलेशन एरर झाला तरी चालेल, पण मेथड तुमची करेक्ट असली पाहिजे. कारण फायनल ॲन्सर ते आपण करू, प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढी जास्त ॲक्युरेसी तुमची बिल्ड होईल. ॲक्युरेसी मॅटर्स बिकॉज CET क्वेश्चन्स आर इझी. जसं की मी तुम्हाला सांगितलं की CET मध्ये खूप हार्ड क्वेश्चन येत नाही, इझी क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तुमचा एक हात बसलेला पाहिजे की क्वेश्चन दिसला की तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला हा फॉर्म्युला आहे. आणि ते सगळं शक्य होईल प्रॅक्टिसने. कारण जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढे कॉन्सेप्ट तुमचे स्ट्रॉंग होतील. ओके, सो यू कॅन अचीव ऑल द थिंग्स यू वॉन्ट. विशिंग यू ऑल द बेस्ट टीम विजय बॅच. आता मी जास्त काहीच सांगत नाही तुम्हाला की हे करा ते करा. फक्त एवढं सांगेन की जेवढं आम्ही तुमच्याकडून करून घेतोय, जेवढे तुम्हाला आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय तेवढं करा. मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही सर्वजण 80+ स्कोर करू शकता. माझी सर्वांची इच्छा आहे, सर्व स्टुडंट ज्यांना मॅथमॅटिक्सची भीती वाटते ना, बाळांनो हे करा, 100% तुम्हाला यश मिळेल. ठीक आहे, मी काय जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाहीये. हवा तर तुम्हाला एखादा पॉईंट नसेल समजला तर रिवाइंड करा, व्हिडिओला बघून घ्या. पण आता सर्वांनी एक काम करायचंय, 300 पेजेसची नोटबुक विकत घ्या. त्यात 2 नोटबुक विकत घ्यायचे. एकामध्ये लेक्चरचे नोट्स तुम्ही लिहिणार, मी जे रोज आता फळ्यावरती शिकवेन त्याचे नोट्स तुम्ही बनवायचे एका बुकमध्ये. दुसऱ्या बुकमध्ये आपले जे टेक्स्ट बुकचे सगळे एक्झाम्पल्स आहेत, सॉल्व एक्झाम्पल आणि सॉल्व एक्झाम्पल, त्यांना सिस्टमॅटिकली सॉल्व करायचं आहे. असं रँडमली कुठेही जागा दिसली सॉल्व करून आन्सर मार्क करून पुढे जाऊ नका. त्याचा फायदा होणार नाही. कारण ॲट द एंड जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा एखादा टॉपिक जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तेव्हा तुमच्याकडे जर नोट्स नसतील तर तो टॉपिक समजून घ्यायला अवघड जाईल. परत त्याचे व्हिडिओ लेक्चर्स बघावे लागतील. डबल मेहनत करू नका. एकदाच मेहनत करा आणि राईट डायरेक्शनमध्ये मेहनत करा. आणि तुमच्या पहिल्या दिवसापासून तुमच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे CETच्या प्रिपरेशनचा रिझल्ट येऊन ॲडमिशन मिळोस तर मी तुमच्यासोबत कायम असणार आहे. कधीही तुम्हाला काहीही वाटलं माझ्याशी बोलायचं आहे, अभ्यासामध्ये काही अडचण येत आहे, काही प्रॉब्लेम आहे, काही समजत नाही आहे, तुम्हाला असं काही वाटत असेल की सर मला प्लीज याचं मार्गदर्शन करा, तर मी नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. माझा फोन नंबरही तुमच्याकडे आहे, माझी ईमेल ID सुद्धा तुमच्याकडे आहे, माझा Insta ID सुद्धा तुमच्याकडे आहे. मला हवं तिथे मेसेज करा. बिंदास्त तुमचा मोठा भाऊ मोठी बहीण, मला जे समजायचं आहे ते समजा, पण मनसोक्त माझ्याशी मोकळेपणे बोला. कारण मला माहिती ह्या वयामध्ये मेंटल डिस्टर्बन्स खूप असतो, अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागत नाही. पण ज्याने अभ्यासामध्ये ह्या वयात लक्ष लावलं, ज्याने डेडिकेटेडली अभ्यास केला, त्याचं खरंच उद्याचं आयुष्य उज्ज्वल होतं. खूप सारे एक्झाम्पल्स माझ्याकडे आहेत. ज्यांनी 11वी 12वीला जीवतोड मेहनत केली, आज ते खूप चांगल्या पोझिशनवर आहेत. खूप असे काही मित्र पण आहेत ज्यांनी 11वी 12वीला टाइमपास केला, इंस्टाग्रामवर रील्स बनवल्या आणि आज काही ते खूप जास्त स्ट्रगल करत आहेत. आपण म्हणूयात, स्ट्रगल तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण स्ट्रगल कमी होतो जर तुम्ही चांगल्या जागेवरनं इंजिनिअरिंग केली तर. ठीक आहे, सो येस, 13.5 मिनिटाचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. मी इकडे आपलं बोलणं थांबवत आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट आणि तुम्ही सर्वजण यश 100% मिळवाल. व्हिडिओ कसा वाटला हा मला कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज कळवा. आणि कळवा मला हे सुद्धा की सर आम्ही तयार आहोत आपल्या बॅचसाठी. ऑल द बेस्ट.